मी पाणीपुरी विकणारा एक गरीब पण मेहनती माणूस होतो. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा मी सहाय्यक आयुक्त झालो, तेव्हा सगळ्यात आधी मी माझ्या वृद्ध वर्ग शिक्षिकेला शोधायला सुरुवात केली, ज्यांनी त्यांच्या दागिन्यांचा त्याग करून माझी फी भरली होती. पण जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांना शोधता शोधता 2 तास उलटून गेले होते. खूप शोधाशोध करून मी त्या परिसरात पोहोचलो होतो. छोट्या छोट्या गल्ली बोळातून चालत छोट्या छोट्या घरांच्या मधून वाट काढत होतो. स्पष्ट दिसत होतं की इथे फक्त गरीबच लोक राहत होते. पण ज्यांच्यासाठी मी आलो होतो, त्यांचं नशीब बदलण्यासाठी आलो होतो. मला फक्त त्या सापडाव्यात हीच इच्छा होती. विचारता विचारता अखेर मी त्यांच्या घरी पोहोचलो. पण बाहेर उभा असतानाच घरात काही विचित्र आवाज येऊ लागले. काहीसं समजत होतं की आत काय चाललंय. कदाचित मला आत जायला नको होतं. कदाचित तो त्यांचा खाजगी प्रश्न होता. पण मी आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झालो. कारण समोर जे काही होतं ते काही साधं नव्हतं. माझ्या नशिबाचं दार माझ्या समोर उघडं होतं. एक पाऊल पुढे टाकलं तर माझं नशीब बदलू शकत होतं. माझं जग आणि परलोक दोन्हीही सुधारू शकत होते. आणि मग मी एक योग्य निर्णय घेतला. माझं नाव विनय आहे. मी असंख्य स्वप्नांचा रक्षक होतो. गरिबीच्या सावलीत वाढलो. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोडकळीस आलेल्या झोपडीत राहायचो, जिथे पावसाळ्यात छत गळायला लागायचं. जमीन मातीची, भिंती पडायला आलेल्या, पण मनात मात्र जगमगती स्वप्न होती. प्रत्येक सकाळी जेव्हा डोळे उघडायचो, तेव्हा छताला लटकलेल्या बल्बच्या मंद प्रकाशात माझं मन नव्या आशेने भरून यायचं. माझे वडील हे जग सोडून गेले होते. एक म्हातारी आई, 2 लहान भाऊ बहिणी हे माझ्यावर अवलंबून होते. मला शिकायचं वेळ होतं. माझी हुशार हीच माझी ओळख होती. पण परिस्थिती अशी आली की मला शाळेऐवजी फेरीवर जावं लागलं. 6वी ते 10वी पर्यंत मी नेहमी पहिल्या क्रमांकावर असायचो. इंग्रजी माझा आवडता विषय होता. इंग्रजी मी आत्मविश्वासाने बोलायचो. माझ्या आवाजात मधुरता होती. उच्चार स्पष्ट, लहेजा स्पष्ट. मी बोललो की लोक थांबायचे, ऐकायचे, हसायचे आणि आश्चर्य व्यक्त करायचे. माझ्या पाणीपुरीच्या गाडीजवळ लोक चवीसाठी कमी, पण माझ्या व्यक्तिमत्वासाठी जास्त यायचे. पांढरे कडक कुर्ता, निळा स्वच्छ पटका, स्वच्छ चेहरा, व्यवस्थित केस, पुन्हा चमकणाऱ्या हिरव्या डोळ्यांसमोर गोरं रूप आणि हलकीसे स्मित हास्य. प्रत्येक जण 2 क्षण थांबून मला बघायचा. मुलं हसायची, मोठी माणसं अचंबित होऊन बघायची, तर तरुण लोक हेव्यातून बघायचे. बरेच लोक विचारायचे, भावा, इतका शिकलेला दिसणारा माणूस इथे काय करतोयस? मी हसून उत्तर टाळायचो. उत्तर द्यायची कधी हिंमतच नव्हती. आतून मी पूर्णपणे तुटलेलो होतो. माझी स्वप्न विखुरलेली होती. आशा मंदावल्या होत्या. पण हात रिकामे होते. खिशातही काही नव्हतं. छोट्या भावंडांची पुस्तकं, वह्या, आईच्या औषधांचा खर्च, विजेचं बिल, सगळं या गाडीसोबत जोडलेलं होतं. पण मी कधी हार मानली नाही. दररोज नव्या जोशाने उठायचो. पाणीपुरी तळायचो, आवाज लावायचो. संध्याकाळी जमलेली बचत मोजायचो. दिवस जात होते, पण मनातली आग वाढत होती. मी स्वतःलाच विचारायचो की मी आयुष्यभर पाणीपुरीच विकणार आहे का? माझी स्वप्न कधी पूर्ण होतील का? माझं बुद्धिमत्ता, माझं कौशल्य हे सगळं या गल्लीच्या धुरात हरवून जाणार का? माझ्यासाठी काही संधी उरली आहे का? की माझ्या नशिबात फक्त घाम, थकवा आणि ऊनच आहेत? एक दिवस संध्याकाळी जोरदार पाऊस पडत होता. मी काम करत होतो. माझं अंग पावसाने ओलत चिंब झालं होतं. समोर एक स्त्री उभी होती. डोक्यावर पांढरा दुपट्टा होता. डोळ्यात आश्चर्य होतं, चेहऱ्यावर ओळखीचा भाव. मी वर बघितलं, ओळखण्याचा प्रयत्न केला. ती माझी शाळेची शिक्षिका शकुंतला मॅडम होती. माझा आवाज थांबला. हृदयाची धडधड वाढली. आत थांबले. वेळ थांबला. त्या म्हणाल्या, विनय, तू इथे काय करतोयस? आम्ही तुला मॅट्रिक पर्यंत शिकवलं. वाटलं होतं की तू कुठल्या तरी मोठ्या नोकरीवर असशील. एखाद्या ऑफिसमध्ये बसून
आदेश देत असशील, छान कपडे घालून फायली हाताळत असशील, पण तू तर इथे पाणीपुरी विकतोयस. मी शांतपणे उभा होतो. डोळे खाली होते. चेहऱ्यावर लाज होती. शब्द बाहेर निघत नव्हते. त्या जवळ आल्या, मला नीट पाहिलं आणि म्हणाल्या, तू अजूनही तसाच देखणा आहेस, जसा शाळेत होतास. तुझे डोळे आजही बोलतात. चेहऱ्यावर अजूनही निरागसपणा आहे. तुझ्या हास्यात चमक आहे. मी धाडस करून त्यांना सर्व सत्य सांगितलं. गरिबीची कहाणी, वडिलांचं निधन, लहान भावंडांची जबाबदारी आणि शिक्षण अर्धवट सोडल्याचं दुःख. त्यांच्या डोळ्यात दुःख उमटलं. नजरेत ओलसर आली होती. ती म्हणाली, विनय, तू माझा सर्वात प्रिय विद्यार्थी होतास. आठवतंय का? मी स्वतः तुझी फी भरायचे, कारण तू प्रत्येक परीक्षेत पहिला यायचास. मला कायम तुझ्यावर विश्वास होता की तू खूप पुढे जाशील. तू देशाचा अभिमान बनशील. तुझी बुद्धिमत्ता, बोलण्याची शैली, समज ही सगळं असामान्य होतं. पण ही गरिबी ना बाळा, मोठमोठे स्वप्न गिळून टाकते. तुझ्यासारख्या हिऱ्याला मातीमध्ये गाडून टाकते. मी शांतच राहिलो. ती बोलत राहिली, माझा नंबर घेऊन ठेव. मी अधूनमधून फोन करीन. कदाचित एखादा मार्ग सापडेल. कदाचित एखादी संधी मिळेल. मी त्यांचा नंबर लिहून घेतला. हृदयात एक नवीन आशा निर्माण झाली. तीच शकुंतला मॅडम, ज्या आम्हाला प्रेमाने शिकवत असत, प्रत्येक विद्यार्थ्यांवर माया करत आणि आम्हाला केवळ विद्यार्थी नाही तर स्वतःची मुलं समजत. आता त्या वयोवृद्ध झाल्या होत्या. डोळ्यांच्या भोवती सुरकुत्या, आवाजात थरथर, पण मन अजूनही तितकंच कोमल, तितकीच जुनी माया. मी त्यांना भेटून खूप आनंदी झालो. मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचं वर्गात शिकवणं, ब्लॅकबोर्डवर लिहिणं, आमचं कौतुक करणं, त्यांची हसमुखता, त्यांच्या हातामधील सुगंधित चाहूल, सगळं काही डोळ्यांसमोरून तरळून गेलं. जणू काही वेळ थांबला होता. जणू मी पुन्हा 10 वर्षांचा मुलगा झालो होतो. त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण मन हलकं करून गेले. जणू वर्षानुवर्षांचं ओझं उतरून गेलं. त्यांच्या बोलण्यात सत्य होतं. त्यांच्या डोळ्यात आपुलकी होती. त्यांच्या शब्दांनी वाटलं की कदाचित पुन्हा वेळ माझ्यासाठी बदलेल. कदाचित नशीब पुन्हा माझ्या दाराशी येईल. कदाचित पुन्हा मी स्वप्न पाहू शकेन. त्यांच्या शब्दांनी माझ्या अंतर्मनात एक प्रार्थनेप्रमाणे स्थान घेतलं. त्या चालत निघाल्यावर मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. वाटलं त्या थांबाव्यात, थोडा वेळ गप्पा माराव्यात, पण त्या निघून गेल्या. मी पुन्हा माझ्या ठेल्याकडे पाहिलं, पण आता मनात एक नवीन आशा होती, एक नवीन प्रकाश होता. जणू अंधारात एक नवीन दिवा पेटला होता. जणू नवीन पहाट होणार होती. जणू काळे ढग बाजूला सरकणार होते. जणू माझ्या आयुष्याची दिशा बदलणार होती. त्या दिवशी मी स्वतःशी वचन दिलं, मी इथेच थांबणार नाही. मी काहीतरी करून दाखवेन. माझ्या शिक्षिकेचा आदर राखेन. माझी स्वप्न मरू देणार नाही. माझ्या भावंडांना चांगलं आयुष्य देईन. आईच्या चेहऱ्यावर हास्य आणीन. मी पाणीपुरी विकत असूनही माझा आत्मसन्मान कधीही गमावणार नाही. मी स्वतःला घडवण्याची प्रत्येक संधी स्वीकारेन. आता मला खात्री होती की शकुंतला मॅडमशी भेट हा योगायोग नव्हता, तर एक संदेश होता. कदाचित देवाने माझ्यासाठी एखादा नवीन मार्ग निवडला होता. कदाचित माझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार होती. त्यांच्या एका वाक्याने की तू खूप हुशार होतास, आम्हाला वाटलं होतं की तू मोठं काहीतरी करशील. माझ्या अंतर्मनात एक वादळ उठवलं. मला वाटलं की मी त्यांच्या अपेक्षा पोल ठरवल्या. त्यांच्या विश्वासाला तडा दिला. माझ्यातली जळणारी ज्योत विजायला लागली. स्वप्नांचा तो उजळणारा गोतावळा धुसर होऊ लागला. त्याच दिवशी मी पुन्हा एकदा स्वतःशी ठाम निश्चय केला की मी काहीतरी बनवून दाखवणार. केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर स्वतःसाठीही. कारण जर मी स्वतःला सिद्ध केलं नाही तर आयुष्यभर याच ठेल्यावर अडकून राहीन. हे ठरवणं कठीण होतं. घरी भूक होती. आईच्या अपूर्ण औषधांची यादी होती. बहीण भावांची फी भरायची होती. रोजच्या गरजा होत्या, ज्यांचं ओझं माझ्याच खांद्यांवर होतं. अशा परिस्थितीत अभ्यासासाठी वेळ देणं, स्वप्नांना जागा देणं म्हणजे जणू वाळवंटात पाणी शोधण्यासारखं होतं. पण मी ठरवलं
की दिवसभर पाणीपुरी विकेन आणि जेव्हा ग्राहक कमी असतील तेव्हा पुस्तक उघडेन. पण मी ठरवलं की दिवसभर पाणीपुरी विकेन आणि जेव्हा ग्राहक कमी असतील तेव्हा पुस्तक उघडेन. उन्हात माझं अंग भिजायचं, डोळ्यांना चुरचूर व्हायची, पण मी शब्दांच्या जगात हरवलेलो असायचो. काही ग्राहक माझ्याकडे आश्चर्याने पाहायचे, काही हसून टाकायचे, तर काही टोमणे मारायचे की वाचायचं की दुकानदारी करायची, दोन्ही एकत्र नाही चालत. पण त्यांना काय माहिती माझ्या नजरेत काय ध्येय आहे. मला आठवतंय की अनेकदा असं व्हायचं की ग्राहक समोर उभा असायचा आणि मी पुस्तकात इतका बुडालेलो असायचो की त्यांची उपस्थितीही मला जाणवत नसे. काही जण रागावून निघूनही जायचे, पण मला फरक पडत नसे, कारण माझं लक्ष वेगळं होतं. एक उज्ज्वल भविष्य. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं ठरवलं. ना कोचिंग, ना मार्गदर्शक, फक्त जुनी पुस्तकं, आठवण शक्ती, आईच्या शुभेच्छा आणि माझा आत्मा पेटलेला. जेव्हा थकलो असतो आईचा चेहरा आठवायचो, जेव्हा हार मानायचं वाटायचं मॅडमचे शब्द आठवायचे. अनेकदा उपाशी राहिलो, अनेक रात्र वीज शिवाय काढली, पण अभ्यास सोडला नाही. आणि मग तो दिवसही आला. मी परीक्षा दिली, संपूर्ण मन लावून दिली, जणू सर्व काही यावरच अवलंबून होतं. मग प्रतीक्षा सुरू झाली. मन अस्वस्थ राहिलं. सारखं वाटायचं, जर यावेळी नापास झालो तर काय, पुन्हा ठेल्यावर यावं लागेल किंवा एखादं लहानसं काम शोधावं लागेल. अशा विचारात दिवस गेले आणि मग तो दिवस आला. निकाल जाहीर झाला. मी बघितलं की माझं नाव टॉप 15 मध्ये होतं. मला सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनरची पोस्ट मिळाली. तो क्षण माझ्यासाठी केवळ आनंदाचा नव्हता, तर तो प्रकाशाचा झोत होता. जणू आकाशातून प्रकाश उतरला, काळ्या ढगांमधून सूर्य डोकावला. वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात सार्थकी लागली. माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ही केवळ गोष्ट नाही, ही एक प्रेरणा आहे की गरिबी असो वा संकट, जर आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य प्रेरणा असेल तर यश काहीही अशक्य नाही. भाऊ बहीण मला आश्चर्याने पाहत होते. शेजारी पाजारी येऊन मला शुभेच्छा देत होते. केल्याजवळचं तेच ग्राहक जे पूर्वी तक्रार करत होते, आता आदराने आणि कौतुकाने पाहत होते. माझी कहाणी केवळ शहरापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती वर्तमानपत्रांपर्यंत आणि मीडियापर्यंत पोहोचली की पाणीपुरी विकणारा तरुण आता सहाय्यक आयुक्त झाला. ही मथळा सर्वत्र झळकू लागला. माझी मुलाखत घेण्यात आली, फोटो प्रसिद्ध झाले, बातम्यांमध्ये माझं नाव झळकलं. लोक कौतुक करू लागले, आशीर्वाद देऊ लागले. जे पूर्वी म्हणायचे की तू काही करू शकत नाहीस, तेच आता म्हणू लागले की तू आमचा अभिमान आहेस. माझं फक्त नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं नाही, तर मला सरकारी घर, गाडी, सन्मान आणि मानसिक शांतताही मिळाली. ते चेहरा जो कधी उन्हात घामात भिजलेला असायचा, तो आता वातानुकूलित दालनात बसून निर्णय घेत होता. जो कधी इतरांच्या दयेवर जगायचा, तो आता स्वतः इतरांना मदत करत होता. थोडे दिवस स्वतःला सावरण्यातच गेले. कुटुंबाला सरकारी घरात हलवलं, घर सामान घेतला, कर्ज फेडलं, आईसाठी नवीन औषधं आणली, भावंडांसाठी चांगल्या पुस्तकांची सोय केली. आयुष्याला आता नवी दिशा मिळाली. यानंतर प्रशिक्षणाचं वेळ आलं. नवीन वातावरणात नवीन लोक, नवीन विचार आणि नवी जबाबदारी. प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून गेला. दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळालं. स्वतःच्या स्थानाचं भान आलं, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झाली. जेव्हा सेवा औपचारिकता सुरू झाली, तेव्हा एकच भावना होती की आता मी तो विनय नाही जो ठेल्यावर पाणीपुरी विकायचा. आता मी तो विनय आहे ज्याने स्वप्नांना खरं केलं, ज्याने परिस्थितीसमोर हार मानली नाही, ज्याने शकुंतला मॅडमच्या आशा खोल जाऊ दिल्या नाहीत, ज्याने गरिबीच्या बेड्या तोडून आपलं नशीब घडवलं. माझ्या चेहऱ्यावर आधी आत्मविश्वास होता, आता त्यात सौम्यतेचं मिश्रण झालं होतं. माझ्या पेहरावात आधी स्वच्छता होती, आता त्यात प्रतिष्ठा आणि साधेपणाही होता. काही लोक म्हणायचे की मोठ्या पदांवर तर केवळ सुंदर लोकच पोहोचतात. मी हसून म्हणायचो,
जर असं असेल तर माझ्या सुंदरतेनेही साथ दिली असेल. पण खरी गोष्ट ही आहे की जर मन सुंदर असेल तर चेहरा आपोआपच सौम्य दिसतो. माझ्या यशात माझ्या मेहनतीचा, प्रार्थनांचा, आईच्या सहनशक्तीचा आणि माझ्या शिक्षिकेच्या विश्वासाचा वाटा होता. आता मी तोच विनय होतो, पण माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. माझा विचार, वर्तन, जबाबदाऱ्या, कामाचं क्षेत्र सगळं काही बदलून गेलं होतं. आईने एक दिवस सांगितलं की तुझा साखरपुडा माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी ठरला आहे आणि लवकरच लग्नाची तारीख ठरवायची आहे. माझ्या मनात काहीसं विचित्र वाटलं. लहानपणापासून त्या मुलीला मी ओळखायचो. तिच्या आईचं एक वाक्य जे मी वर्षापूर्वी ऐकलं होतं पुन्हा कानात घुमू लागलं. गरीब आहात पण चेहरा देखणा आहे, म्हणून मी माझी मुलगी तुमच्या मुलासाठी देत आहे. हे वाक्य एखाद्या बाणासारखं हृदयात घुसलं होतं. मी काही बोललो नाही. आई ही गप्प होती, पण तिच्या डोळ्यात ती वेदना होती जी एक आईच जाणू शकते. आई म्हणाली की बेटा, त्यावेळी त्या खोटं बोलल्या नाहीत. आपण खरंच गरीब होतो. आता जर आपण श्रीमंत झालो आहोत आणि हे नातं तोडलं तर लोक आपल्याला दोष देतील. मी तिचं म्हणणं मान्य केलं. म्हणालो, ठीक आहे, जे व्हायचं आहे ते होऊ देत. मी तिच्याशीच लग्न करेन. मनात कुठेतरी एक टोचणी होती, पण आईचा आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा होता. याच काळात माझ्या मनात एक विचार आला की मी माझ्या जुन्या शिक्षिका शकुंतला मॅडमना भेटेन. त्या माझ्या आयुष्यातील पहिली प्रकाश किरण होत्या, ज्यांनी मला कायम साथ दिली, शाळेत प्रवेश मिळवून दिला, माझी फी स्वतः भरली, माझ्यावर विश्वास ठेवला, माझी प्रतिभा ओळखली. त्या एकमेव व्यक्ती होत्या ज्यांनी माझ्या चेहऱ्यावरून नव्हे तर माझ्या डोळ्यातून माझं सामर्थ्य ओळखलं. आता मी सहाय्यक आयुक्त झालो होतो. माझ्याकडे सर्व काही होतं, सरकारी गाडी, अधिकार, प्रतिष्ठा आणि वेळ. मी त्यांना भेटायला जायचं ठरवलं, त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी, हे सांगण्यासाठी की त्यांच्या आशीर्वादांनीच माझं आयुष्य बदललं. त्यांची आशा माझी प्रेरणा बनली, त्यांचा विश्वास माझी ताकद ठरली. मी खास तयारी केली, त्यांच्यासाठी भेटवस्तू घेतल्या, फुलं आणली, जितकं शक्य होतं ते सर्व काही केलं. त्यांचा नंबर काढला, पत्ता शोधला. माझ्यासाठी हे कठीण नव्हतं. मी ठरवलं की मी स्वतः जाईन आणि त्यांना दाखवीन की त्यांनी ज्याच्यावर विश्वास ठेवला तो विनय आता एका उच्च पदावर आहे. जो विनय त्यांच्या मदतीने शिकला तो आता सरकारी गणवेशात त्यांच्या समोर उभा राहणार आहे. त्यांच्या उपकारांचं फेडणं शक्य नव्हतं, पण धन्यवाद म्हणणं हे माझं कर्तव्य होतं. मी गाडी बाहेर काढली आणि निघालो. रस्त्यात माझं हृदय जोरजोराने धडकत होतं. डोळ्यात भावना दाटून आल्या होत्या. मनात एक वेगळंच दडपण होतं की त्या मला पाहिल्यावर काय म्हणतील. मी पुन्हा पुन्हा मनात तो प्रसंग विचारत होतो. दार उघडतं, मी आत जातो. त्या मला पाहून आश्चर्यचकित होतात, आनंदित होतात, मला आशीर्वाद देतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. मी त्यांच्या समोर बसतो, त्यांची तब्येत विचारतो, त्यांच्या आयुष्यातील अडचणी ऐकतो आणि माझ्या यशाची गोष्ट सांगतो. रस्ता लांब होता, विचार खोल होते, मनात सतत विचार येत होते, हृदय अस्वस्थ होतं. जणू काही एक अनोळखी ओढ वाटत होती. जेव्हा गाडी त्या परिसरात पोहोचली तेव्हा दृश्य पूर्ण बदललं. ही जागा खूपच जुनी वाटत होती. लहान लहान घरं, कमजोर भिंती, अरुंद गल्ल्या, चिखलाने भरलेले रस्ते, उघड्या पायांनी धावणारी लहान मुलं, पाण्यासाठी रांगेत उभ्या महिला, झाडाच्या सावलीत लुडो खेळणारे वृद्ध. हे दृश्य अंतःकरणाला स्पर्शून गेलं. माझी सरकारी गाडी त्या रस्त्यांवर नीट चालूही शकत नव्हती. कुठे गटारांचं वाहतं पाणी, कुठे खर्डीची अडथळा, तर कुठे इतका अरुंद वळण की गाडी पुढे जाऊच शकत नाही. मी चालकाला सांगितलं, इथेच थांब, मी पायी जातो. माझ्या एका हातात फुलांचा गुलदस्ता होता, दुसऱ्या हातात भेटवस्तूंची पिशवी. मी वर्दीत अभिमानाने चालत होतो. लोक आश्चर्याने मला पाहत होते. काही दरवाजे उघडत होते, काही खिडक्या सरकत होत्या, काही मुले थांबली होती आणि काही वृद्ध
उभे राहिले होते. मी पुढे चालत होतो. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वळणावर, प्रत्येक पावलावर माझं बालपण पुन्हा जिवंत होत होतं. असं वाटत होतं जणू प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत मला पाहून माझं नाव घेत आहे. ते दिवस आठवत होते जेव्हा मी सुद्धा या मुलांसारखाच उघड्या पायांनी, उघड्या अंगाने याच गल्ल्यात धावत होतो. प्रत्येक पावलाने माझं हृदय जोरात धडकू लागलं. कपाळावर घामाच्या थेंबांनी हजेरी लावली. काही लोक मला ओळखायचा प्रयत्न करत होते. काहींनी ओळखलंही होतं, काही कुजबुजत होते. पण मी त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून माझ्या ध्येयाकडे चालत होतो. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की मला माझ्या शिक्षिकेला भेटायचं आहे. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की मला माझ्या शिक्षिकेला भेटायचं आहे. त्यांच्या डोळ्यात नजर घालून सांगायचं आहे की त्या यशस्वी झाल्या. त्यांचा विश्वास खरा ठरला. त्यांच्या प्रार्थनांना फळ मिळालं. मी त्यांच्या दरवाजांपर्यंत पोहोचलो. काही क्षण थांबलो. मनात अनोळखी भीती दाटून आली. काही क्षण डोळे बंद केले, जणू काही प्रार्थना केली. मनात उठलेला वादळ थांबवायचा प्रयत्न केला. मग मी पाऊल पुढे टाकलं. दरवाजा बंद होता, पण आतून काही आवाज येत होते. जणू भांडण होत होतं. एका महिलेची मोठ्याने किंकाळी ऐकू आली. काहीतरी पडल्याचा आवाज आला. माझ्या मनात खळबळ उडाली. मी विचार करू लागलो की आज जाणं योग्य आहे का? हा योग्य क्षण आहे का? मी योग्य करत आहे का? मला थोडी प्रतीक्षा करायला हवी का? मी दरवाजा बाहेर थांबलो. आतले आवाज वाढतच होते. मन अस्वस्थ होतं. तेव्हाच एक असं वाक्य ऐकू आलं जे ऐकून माझ्यासारखा पुरुष मागे हटूच शकत नव्हता. कोणीतरी माझ्या शिक्षिकेचं नाव घेऊन त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. मी तात्काळ दरवाजाकडे गेलो. अंगरक्षकांना इशारा दिला. त्यांनी आपापली जागा घेतली. मी दरवाजावर लाथ मारून तो उघडला. जे दृश्य समोर आलं ते पाहून मी हादरून गेलो. माझ्या शिक्षिकांनी एका तरुण मुलीला कवेत घेतलं होतं. समोर काही पुरुष उभे होते. त्यांनी पाहिलं की कोणीतरी अज्ञात व्यक्ती आत आला आहे. तेव्हा ते पुढे सरकू लागले. पण माझ्या अंगरक्षकांना पाहून ते शांत झाले. ते विचारू लागले की तुम्ही कोण? माझ्या अंगरक्षकांनी सांगितलं की हे या विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. ते लगेच हात जोडून बाजूला उभे राहिले आणि म्हणू लागले की साहेब, हे आमचं घर आहे. मी म्हणालो, आधी हे सांगा की या महिलेसोबत काय करत होतात? ही एवढी घाबरलेली का आहे? माझ्या शिक्षिका मला पाहून खरोखरच आश्चर्यचकित झाल्या की मी तोच विद्यार्थी आहे. मी त्यांना उचललं आणि त्या मुलीकडे पाहिलं. ती त्यांच्या मिठीत गुडूप झाली होती. ती अतिशय सुंदर होती, पण काहीतरी विचित्र वाटत होतं. तेव्हाच शिक्षिकांनी सांगितलं, मी यांच्या समोर काहीच बोलू शकत नाही. हे खूप धोकादायक लोक आहेत. मी म्हणालो, हे धोकादायक? यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. सांगा काय झालंय? त्या म्हणाल्या की हे माझे सख्खे भाऊ आहेत. माझ्या वाट्याच्या जमिनीवर कब्जा करू इच्छितात. मी म्हणाले की माझा हिस्सा द्या. तर म्हणतात हिस्सा नाही देणार आणि बदल्यात तुझ्या मुलीचं लग्न आमच्याकडे लाव. पण मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावू इच्छित नाही, कारण तो नशेचा आहारी गेलेला आहे आणि त्याचं हे दुसरं लग्न आहे. ते म्हणतात लग्न द्यायचं नाही तर या घरातून निघून जा. माझ्या आणि माझ्या मुलीच्या वाट्याचं घर असल्यावरही आम्हाला घराबाहेर काढत आहे. आमचं कोणीच नाही. हे सगळं ऐकून मी त्या पुरुषांना नजर वर करून पाहिलं. तेवढं पुरेसं होतं. मी तिथेच उभा राहून पोलिसांना फोन केला आणि सांगितलं, यांना उचलून ठाण्यात पाठवा. योग्य सेवा करा. ते माफी मागू लागले. पण मी ठरवून टाकलं होतं की जो स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणतो, त्यांना त्रास देतो, त्यांना धमकावतो, तो शिक्षा मिळवण्यासच योग्य पात्र असतो. मी माझ्या शिक्षिकांचा हात धरला आणि म्हणालो, आपण माझ्यासोबत चला. मी त्यांना माझ्या गाडीत बसवलं आणि घरी घेऊन आलो. परत आल्यावर त्यांनी उर्वरित गोष्टी सांगितल्या की त्यांचे पती आता हयात नाहीत आणि त्यांचा कोणीही नाही. एक मुलगा होता, खूप कष्टाने परदेशात पाठवला होता, पण त्याने कधीच परत वळून पाहिलं नाही. तिथे जाऊन त्याने लग्न केलं आणि आता ना पैसे पाठवतो ना काही विचारपूस करतो. मी माझ्या शिक्षिकेला म्हणालो,
की आपण माझ्यासाठी आईसारख्या आहात. तुम्ही माझ्या फीसाठी तुमचे दागिने विकले होते. मी हे कसं विसरू शकतो? आजपासून आपण इथेच राहाल. त्यांनी कृतज्ञतेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या की माझा विश्वास बसत नाहीये की तू इतक्या लवकर इतक्या मोठ्या जागी कसा पोहोचलास. मी म्हणालो की हे सगळं फक्त तुमच्यामुळेच शक्य झालं. तुम्ही मला लिहायला शिकवलं, तुमच्या बोलण्यातून जगणं शिकवलं, तुमच्या प्रार्थनांमुळे विजय मिळवता आला. तुमच्या मायेने मला तो धीर दिला जो मला वडिलांच्या मृत्यूनंतर कुठेच मिळाला नाही. तुमच्या ममतेने मला सावरलं जेव्हा मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. तुमच्या आशेने मला वाचवलं जेव्हा प्रत्येक दरवाजा बंद झाला होता. तुमच्या शांततेने मला ते धडे शिकवले जे कोणत्याही पुस्तकात नव्हते. तुमच्या अश्रूंनी मला ती ताकद दिली जी माझ्या पायांमध्ये अग्नी बनून उतरली. तुमच्या रिकाम्या हातांचा सुवास आज माझ्या घरात दरवळतोय. तुमची मुलगी आता माझ्यासाठी एक जबाबदारी आहे, एक अमानत आहे, एक असा दीप आहे जो अंधाऱ्या गल्ली गल्लीत प्रकाश देऊ शकतो. तुमच्या डोळ्यातील चमक आज माझ्यासाठी कोणत्याही मुकुटापेक्षा मोठी आहे. मी तुमच्यासाठी एक खास खोली तयार केली आहे. त्याच खोलीत तीच फोटो आहे जी तुम्ही मला पहिल्यांदा चित्र काढताना पाहून रंगवली होती. त्या ग्रंथालयात त्या सर्व पुस्तकांचा संग्रह आहे जे तुम्ही मला बक्षीस दिले होते. त्या पलंगावर तीच उशी आहे ज्या उशीत तुम्ही कधी माझ्या जखमांवर हात ठेवला होता. ज्या दिवशी तुम्ही माझ्या केसातून हात फिरवले होते. तो स्पर्श आजही माझ्या हृदयात जपलेला आहे. आज तो क्षण परत आला आहे. आज तोच मुलगा परत आला आहे ज्याला तुम्ही शहराच्या उन्हापासून वाचवलं होतं, ज्याला नंगे पाय शाळेत पाठवले होते, ज्याला दुपारी स्वतःच्या हाताने जेवण भरवलं होतं, ज्याला तुम्ही एक आशा म्हटलं होतं, ज्यासाठी तुम्ही तुमची स्वप्न सोडली होती आणि नातेवाईकांच्या टोमण्यालाही सहन केलं होतं. आज तोच मुलगा तुमच्या समोर उभा आहे, डोकं झुकवलेलं, आवाज मंद, डोळ्यात नम्रतेचे अश्रू, मनात निस्वार्थ प्रेम आणि शब्दात अपार कृतज्ञता. आजचा दिवस माझा नाही, हा दिवस तुमचा आहे. तुमच्या निर्णयांचा, तुमच्या आयुष्याचा, तुमच्या विजयाचा, तुमच्या प्रकाशाचा. आजची ही कथा तुमची आहे. माझ्या शिक्षिकेला माझ्यासोबत राहून 1 महिना झाला होता. त्या दिवस रात्र माझ्यासाठी प्रार्थना करायच्या. माझ्या यशाचा त्यांना अभिमान होता. माझ्या बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचे आशीर्वाद उमटत होते. त्या मला पाहून हसत असत. त्यांच्या डोळ्यात असा समाधान होता जो फक्त दुःखाच्या वर्षांनंतर मिळतो. मी त्यांच्या चेहऱ्यावर शांतता पाहिली आणि मी एक निर्णय घेतला. एक असा निर्णय जो माझं आयुष्य बदलून टाकणार होता. मी माझ्या आईसमोर बसून जेव्हा हा निर्णय सांगितला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची लाट उमटली. त्या एकटक माझ्याकडे पाहत राहिल्या. मी म्हणालो, आई, मी तुझ्या मैत्रिणीच्या मुलीशी सगाई तोडू इच्छितो आणि मी माझ्या शिक्षिकेच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. आईचा चेहरा हे ऐकताच बदलला. त्यांनी लगेच विचारलं, हे तुला अचानक काय झालं? हा निर्णय तुझा स्वतःचा आहे की कोणीतरी तुला सांगितला आहे? मी म्हणालो, आई, हा पूर्णपणे माझा स्वतःचा निर्णय आहे आणि मी तो बदलणार नाही. आईने थोडा विचार करून शांतपणे उत्तर दिलं, बाळा, ही तुझी इच्छा आहे. जर तुला वाटतं की या निर्णयाने तुला आनंद मिळेल तर मलाही काहीच हरकत नाही. मी देवाचे आभार मानले की आईने माझ्या निर्णयाला मान्यता दिली. त्यानंतर मी माझ्या शिक्षिकेकडे गेलो आणि ती गोष्ट सांगितली जी ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणालो की तुम्ही संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलात. आता मी तुमच्या मुलीसाठी काही करायचं ठरवलं आहे. मी तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. शिक्षिकेने जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा जणू त्या एखाद्या स्वप्नात होत्या. त्यांचे होठ थरथरत होते. आवाज ओला आणि भरून आलेला होता. त्या मला म्हणाल्या की बाळा, तुला हे काय झालं आहे? तू एक उंच पदावर आहेस. तुझं लग्न कुठल्याही मोठ्या घरात होऊ शकतं. मग तू माझ्या मुलीशी लग्न करायचं का ठरवलं? मी विचारलं. मी शांतपणे उत्तर दिलं, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही, पण तुमच्या मुलीचा एक चांगला जीवनसाथी बनून कदाचित काहीतरी परतफेड करू शकेन. त्या मला म्हणाल्या की बाळा,
तू माझी शेवटची चिंता दूर केलीस. तू माझ्या मुलीला तिच्या वडिलांचा आधार दिलास. तिच्या नशिबात अशी उजळण भरलीस जी कदाचित नशिबालाही मान्य झाली नसती. मग त्यांनी त्यांच्या मुलीला बोलावलं आणि म्हणाल्या की बाळा, तुला एक गोष्ट सांगायची आहे. हा मुलगा तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मुलीने डोळे खाली केले. लाजेने तिचा चेहरा लाल झाला, पण तिने हळूच हो म्हटलं आणि तिचं ते हो माझ्या हृदयाला एक अपार समाधान देऊन गेलं. मी ठरवलं की लग्न घरातच होईल, अतिशय साधेपणाने होईल. साथीदार माझे मित्र असतील, पंडितजींना बोलावू. ही सगळी विधी माझ्याच घरात पार पडेल. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण माझ्याच घराच्या भिंतींमध्ये घडेल. लग्नाच्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर ते सारे क्षण तरळून गेले. जेव्हा मी पाणीपुरी विकत होतो, जेव्हा माझ्या कपड्यांवर माती लागलेली असायची, जेव्हा माझे जोडे फाटलेले असायचे, जेव्हा लोक मला तुच्छतेने पाहायचे, जेव्हा नाती नाकारली जायची, जेव्हा गरिबी माझा सतत अपमान करायची. आणि आज त्याच मुलाचं लग्न होत होतं ज्याला कधीच योग्य मानलं नव्हतं. ती मुलगी माझ्या लग्नात आली. ती एका शिक्षकांची मुलगी होती. तिच्या पालन पोषणात सुगंध होता. तिच्या स्वभावात तेज होता. ती लाज आणि नम्रतेचं मूर्तिमंत रूप होती. आईच्या पायाशी वाढलेली होती. ती शांतपणे माझ्या सोबत येऊन बसली होती. जणू तिला खात्री होती की आता ती सुरक्षित आहे. माझे साक्षीदार तेच लोक होते ज्यांनी कधी माझा उपहास केला होता. माझे पाहुणे तेच होते ज्यांनी कधी माझ्या घराचं दारही ठोठावलं नव्हतं. माझी आई तीच होती जी आजही माझ्यासाठी प्रार्थनांचा दिवा आहे. माझी शिक्षिका तीच होती जिने आज आपल्या स्वप्नांना साकार होताना पाहिलं. माझी पत्नी तीच मुलगी होती जी तिच्या आईच्या डोळ्यातलं तारा होती. लग्नानंतर ती माझ्या घराचं सौंदर्य बनली. ती माझ्यासाठी शांती बनली. ती माझ्या जीवनाची प्रकाश किरण बनली. तिच्या अस्तित्वाने माझ्या खोलीत सुगंध दरवळू लागला. तिच्या उपस्थितीने माझ्या मनाला शांती मिळू लागली. तिच्या बोलण्यातून माझ्या दिवसाची थकवा दूर होऊ लागली. तिच्या स्वभावाने माझ्या मनात प्रेम उमटू लागलं. ती केवळ पत्नी नव्हती, ती माझी सोबती होती, माझी राजदारीण होती, माझी पूजा होती, माझा अभिमान होता. मी जेव्हा कामावरून परत यायचो, दरवाजावर तिचं हास्य माझं स्वागत करायचं. मी थकलेलो असायचो, तिच्या शब्दांमध्ये मला विश्रांती मिळायची. मी शांत असायचो, ती त्या शांततेला प्रेमाने भरून टाकायची. मी अडचणीत असायचो, ती प्रार्थनांचं कवच बनायची. ती खरंच एका शिक्षिकेची मुलगी होती, जिच्या संगोपनात प्रतिष्ठा होती, वागण्यात आदर होता, बोलण्यात सौम्यता होती, संकल्पात समर्पण होता, हृदयात प्रेम होतं, आवाजात मधुरता होती, हातात समृद्धी होती. ती आली आणि माझं जीवन आनंदाने भरून गेलं. आम्ही अनेकदा छतावर बसून जुन्या आठवणी काढतो, बालपणाच्या गोष्टी आठवतो, तिच्या आईच्या कष्टांना वंदन करतो. ती आई जी कधी काळी एक अनोळखी राणी होती, आज तिचं नाव आमच्या बंगल्याच्या प्रत्येक खोलीत आदराने घेतलं जातं. जेव्हा मी त्यांच्या दिशेने पाहतो, तेव्हा माझ्या मनातून एकच प्रार्थना उमटते, हे देवा, प्रत्येकाला अशीच आई, असा गुरु, अशी सद्गुणी स्त्री लाभो, ज्यांना कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा नसते, जे निस्वार्थपणे भलं करतात, जे सर्व काही देऊनही कधी तक्रार करत नाहीत, जे आधी मुलाला माणूस बनवतात, जे विद्यार्थ्याला जगाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचवतात, पण स्वतः मात्र मागेच राहतात. हेच खरे गुरु असतात, जे सामान्य माणसांना महान बनवतात, पण स्वतः पूर्वीसारखंच सावलीत उभे राहतात. आपल्याला आपल्या गुरूंना कधीच विसरू नये. आपण यशस्वी झाल्यावर आपल्या गुरूंना पुन्हा जाऊन धन्यवाद देतो का? कदाचित फारच थोडे लोक देतात, पण दिलंच पाहिजे, कारण तेच आपल्याला घडवतात. हेच ते झाड आहे जी आपल्याला सावली देतात, पण स्वतः मात्र सदैव उन्हात झिजत असतात. म्हणून मित्रांनो, या कथेचा मुख्य नैतिक संदेश असा आहे की आपण आपल्या जीवनातील यशाचं श्रेय फक्त स्वतःलाच देऊ नये, तर त्या गुरूंना, मातांना
आणि जीवनसाथीला सुद्धा द्यावं. ज्यांनी निस्वार्थ भावनेने आपल्याला घडवलं त्यांचा सन्मान, आभार आणि प्रेम कधीच विसरू नये, कारण तेच आपल्या चारित्र्याची, मूल्यांची आणि आत्म्याची खरी पायाभरणी करतात. मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.